राहुरी पोटनिवडणुकीमध्ये एमआयएम उमेदवारी देण्याच्या तयारीमध्ये जनतेला जातीवादी मुक्त पर्याय देणार डॉक्टर परवेज अशरफी यांचं आश्वासन। 2014 पासून कोणते ठोस काम करू न शकणारे सरकार म्हणजेच भाजप सरकार। भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त जातीवाद आणि जातीय तेढ निर्माण करून मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरण्याचं काम सर्रास चालू आहे। छोटा गाव असो की मोठा शहर, या सरकारच्या आशीर्वादानं जातीवादी संघटना सक्रिय झाली असून त्यांचा एकच धंदा म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला त्रास देणं, त्यांच्या मशिदीवर दर्ग्यावर हल्ले करणं, मुस्लिम समाजाच्या जागांवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणं, मुस्लिम मुलींना फूस लावून पळून नेणं, त्यासाठी लोकप्रतिनिधींना खुल्या मदत करणं, असे अनेक मुद्दे या सरकारचे महत्त्वाचे मुद्दे बनलेत। अहमदनगर जिल्ह्यामध्येही असे अनेक विषय सरकारच्या आशीर्वादानं चालू असून सामान्य जनता हिंदू मुस्लिम आणि जातीवादाला वैतागली असून जनतेला जातीवादी मुक्त लोकप्रतिनिधी असावा अशी इच्छा आहे। महाराष्ट्रामध्ये बारामती आणि राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून राहुरी मतदारसंघाची चाचपणी करण्यात येते, अशी माहिती एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी दिली। डॉक्टर अशरफी पुढे म्हणाले की नगरची जनता ही जातीवादी प्रवृत्तीला वैतागली असून जनतेला त्यांच्यातनं एक सामान्य चेहरा राहुरी मतदारसंघातनं निवडून आणावायचं आहे। ज्या प्रकारे सर्व सत्ताधारी पक्ष विकासाचा अजेंडा सोडून फक्त जातीय तेढ निर्माण करत आहेत, त्यावरून सत्ताधारी पक्षाची मानसिकता ही जातीवादी आणि समाजद्वेषी असल्याचं दिसतंय। विशेष बाब म्हणजे ज्या महाविकास आघाडीला जनतेनं भरभरून मतदान केलं, त्या आघाडीनं हे सर्व घडत असताना मौन धारण केलं असल्याचं चित्र आहे। प्रतिक्रिया न देणं हा या महाविकास आघाडीचा मुख्य अजेंडा झाला आहे। सत्ताधारी असो की विरोधी पक्ष यांनी सामान्य जनतेचे अपेक्षाभंग केले असल्यानं एमआयएमला पर्याय म्हणून पूर्ण राज्याची नजर आहे। प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानं राहुरी मतदारसंघाची चाचपणी करून अहवाल देणार असल्याचं, तसंच इच्छुक उमेदवार हे इम्तियाज जलील यांच्याशी लवकरच भेट घेणार असल्याचं डॉक्टर परवेज अशरफी यांनी सांगितलं। एमआयएमनं राहुरी मतदारसंघात आपले उमेदवार दिल्यानं बिनविरोध निवडणूक शक्य होणार नसून पूर्ण समीकरण बदलणार असल्याचं चित्र दिसतंय। नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर एमआयएम पक्षाला जनतेतून विशेषतः सर्व धर्माच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असंही डॉक्टर परवेज अशरफी यांनी म्हटलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।